तर नाशिकमधली ही आपण दृश्य पाहत होतो आणि तिथे बिबट्याचं दर्शन झालेलं आहे आणि सीसीटीव्ही मध्ये ही सगळी दृश्य कैद झाली होती आणि रहिवासी भागामध्ये बिबट्या दिसण्याचं हे प्रमाण वाढले आणि त्याचं आणखी एक उदाहरण समोर आलं। कोकणातील रिफायनरीला राजापूर तालुक्यातल्या गोवळ गावातील ग्रामस्थांनी विरोध केला आणि बारसू गावात रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या कंत्राटदारांना स्थानिकांनी विरोध केला। या सर्वेक्षण स्थळी पोहोचलेल्या भाजपचे नेते निलेश राणे यांना देखील ग्रामस्थांच्या विरोधाचा सामना करावा लागला आणि निलेश राणे यांचा ताफा ग्रामस्थांनी अडवला होता। राजापूर तालुक्यातल्या बारसू गावातले हे ग्रामस्थ आहेत आणि जे आज रास्ता रोको करण्यासाठी बसलेले आहेत। बारसू गावामध्ये रिफायनरीचं सर्वेक्षण करण्यासाठी जे कोणी अधिकारी आले त्यांना देखील या ग्रामस्थांनी घेराव घातला। याच दरम्यान निलेश राणे हे देखील या रस्त्यावरून जात असताना त्यांचा देखील मार्ग या ग्रामस्थांनी अडवला। हा रिफायनरी प्रकल्प होऊ नये किंवा या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी म्हणून आज महिला पुरुष सगळेच ग्रामस्थ हे रस्त्यावरती ठाण मांडून बसलेले आहेत। राजापूर तालुक्यातील बारसू गावामध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ न देण्यासाठी ग्रामस्थांचं हे आंदोलन। बारसू गावातले ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरलेत आणि त्यांनी या गावामध्ये सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा आपला विरोध दर्शवलेला आहे। या रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी अधिकारी येणार होते, त्यांना विरोध करण्यासाठी ग्रामस्थ जमले होते। याच दरम्यान निलेश राणे हे तिथून जात असताना देखील निलेश राणेंच्या गाड्यांचा ताफा या लोकांनी अडवला आणि त्यांच्या विरोधाचा सामना निलेश राणे यांना देखील करावा लागला। बारसू गावामध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ नये यासाठी हे ग्रामस्थ आंदोलनाला बसलेत। त्यांनी ठिय्या आंदोलन केलंय, संपूर्णपणे मार्ग रोखून धरलाय आणि तिथूनच निलेश राणे यांचा ताफा जात असताना त्याचा सामना करावा लागला निलेश राणे यांना देखील। थेट जाऊयात, सचिन सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सचिन, बारसू गावातले ग्रामस्थ आज दिवसभर जे आक्रमक झालेत, काय नेमकं त्यांचं म्हणणं ते मांडतायत? नक्कीच इथं आपण जर पाहिलं तर हे ग्रामस्थ जे आहेत आपल्या इथे जमलेले आहेत आणि यांचा प्रखर विरोध ह्या रिफायनरी प्रकल्पाला आहे। आणि जर आपण बघितलं, काल देखील या ग्रामस्थांनी इथलं जे सर्वेक्षण होतं हे पूर्णपणे स्टॉप केलेलं होतं, कारण हे ग्रामस्थ कुठेही सरकारच्या पुढे झुकायला तयार नाही आहेत आणि पूर्णपणे काम त्यांनी जे सर्वेक्षणाचं काम काल चालू होतं किंवा माती परीक्षणाचं काम जे चालू होतं ते पूर्णपणे काल स्टॉप केलं होतं। आज देखील माती परीक्षण आणि सर्वेक्षण होण्याचे शक्यता होती आणि त्यासाठी हे सर्व ग्रामस्थ जे आहेत ज्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे ते ग्रामस्थ इथे एकत्र जमलेले आहेत आणि इथे सकाळी निलेश राणे यांनी देखील भेट दिली होती, परंतु आता ते इथून निघून गेलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी या विरोधी समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। सर, काय सांगाल की आज आपण इथे सगळे एकत्र जमलेले आहात आणि पूर्णपणे तुम्ही या प्रकल्पाच्या जे काय सर्वेक्षण झालं त्याला विरोध होताना दिसतो, काय सांगाल त्याबद्दल? रिफायनरी बाबत जो काल सर्वे झाला तो काल आम्ही बंद पाडला। आजही सुद्धा इथे सर्वे करणार अशी आम्हाला बातमी लागली म्हणून आम्ही इथे येलो। इथे सर्वे काय आता झाला नाही, पण आम्ही ज्या वेळेला सर्वे करायला इथे येतील त्या वेळेला इथे आम्ही रिफायनरी बाबत सर्वे करायला देणार नाही। हे बोलतायत की जागेचं परमिशन आहे, जागा मालक आपल्या जागेत काही करेल, उद्या तो दारूचा अड्डा सुद्धा सुरू करेल, म्हणून त्याला तुम्ही संरक्षण देणार का? त्याने आमच्या ग्रामपंचायतीची जागा मालकाने आमच्या ग्रामपंचायतीची परवानगी घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्या जागेत काय करायचं ते करायचं। तोपर्यंत आम्ही कुठच्याही जागा मालकाला सर्वे नाही, काहीच रिफायनरी बाबत इथे करायला देणार नाही। आपल्याला ग्रामपंचायतीची परमिशन घेतली गेली होती का? आपण आता म्हणताय की ग्रामपंचायती परमिशन किंवा आपल्याला विश्वासात घेतलं गेलं होतं काय? ते आम्हाला कोणीही विश्वासात घेतलेलं नाही। आम्ही प्रांत मॅडमला आमचा जो विरोध काय आहे तो सांगितलेला होता, त्याही नंतर सुद्धा त्यांनी काही त्यांच्याकडे नसताना सुद्धा जबरदस्तीने आमच्या इथे यायचा प्रयत्न केला। नक्कीच कुठल्याही प्रकारची कल्पना दिलेली नाही आणि जबरदस्तीने आमच्याकडे येण्याचा प्रयत्न केला असं यांनी अमोल बोले जे आहेत अध्यक्ष विरोधी समिती त्यांनी सांगितलं। इथं काही महिला देखील आहेत, ग्रामस्थ महिला, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, इथं आता तुम्ही आंदोलनाला उभे आहात आणि तुमच्याकडे म्हणजे तुम्ही विरोध करताना काय सांगाल? आमची विरोध पार्टी विरोध आहे। काय सांगाल, तुम्ही आता विरोधाला उभे आहात, पुढे या ना। काय सांगाल तुम्ही, हे जे आता आंदोलन तुम्ही उभं केलेलं आहे विरोधाचं, काय सांगाल? विरोध आहे पंचकृषीतल्या सर्व नागरिकांचा, त्याची दखल घ्यावी शासनाने आणि तसा ग्रामपंचायत सर्व 5ही आमच्या ग्रामपंचायतीचा ठराव आहे विरोधात।
तर इथे ग्रामपंचायत पाची ग्रामपंचायतीचा ठराव केलेला आहे पूर्णपणे या प्रकल्पाला विरोध करायचा आणि इथे कोणतेही सर्वेक्षणाचं काम जर असेल तर ते पूर्ण होऊ द्यायचं नाही असं इथलं स्थानिक ग्रामस्थ सांगताना दिसत आहेत। इथे जर आपण बघितलं तर महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे आणि आज परत एकदा या ठिकाणी प्रखर विरोध होताना दिसतोय। माहितीसाठी बारसू गावचे ग्रामस्थ आज एकवटलेले आहेत आणि तिथे होणाऱ्या रिफायनरीला विरोध करतायत। सर्वेक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी विरोध केलाय। त्याचसोबत तिथून जाणाऱ्या निलेश राणे यांच्या गाड्यांच्या ताफ्याला सुद्धा त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला। या बातमीसोबतच वेळ झाली दुपारच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुकवरती सुद्धा मला फॉलो करा। यानंतरच्या बुलेटिनमध्ये तुम्ही पाहणार आहात आंतरराष्ट्रीय घडामोडी माझी सहकारी स्नेहल सोबत।